brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. या फ्रेममध्ये हा चपलांचा, त्यानंतर मफलर आणि शूज याचा ढीक पाहिल्यानंतर तुम्हाला साधारणतः कळलं असेल की आज पहाटे शिवनेरीवरती नक्की काय घडलंय. मी आता छत्रपतींचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवरती जुन्नर तालुक्यामध्ये सकाळीच आज शासकीय पूजा वगैरे अशा गोष्टीवर त्याच्यासाठी पोहोचलो होतो. आणि रात्री काय झालं, गर्दी वाढली, हळूहळू लोक येत गेले. पोलिसांना अपेक्षा होती की साधारण सकाळी म्हणजे उजेड पडायला लागल्यानंतर माणसं इथे पोहोचतात, पण तसं झालं नाही. मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आले होते रात्री. आणि ही जी सगळी एंट्री, इथून हा एक दरवाजा आहे छोटा, हत्ती दरवाजा, इथून वरती कुलूप दरवाजा वरती, आणि त्यानंतर मग अंबरखान्याचा पूर्ण रस्ता आहे. आता इथून ही मशाल घेऊन बऱ्याच ठिकाणी लोक येतात. काही लोक पालखी आणतात, काही लोक मशाली आणतात वेगवेगळे, आणि पळत येत असतात. तर काय होतं की इथून ही सगळी मंडळी येत होती. एक जण वरती उतरत होता आणि तो बहुता पळता पळता पडला असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि तो पडल्यामुळे गर्दी जमली. मग सगळा एका साईडचा रूट हा पूर्ण ब्लॉक झाला, आणि तो ब्लॉक झाल्यामुळे त्या दुसऱ्या याच्यावरती सुद्धा फरक पडला. आता बघा, मी इथं उभा आहे, तुम्हाला दाखवतो की इथं नक्की काय घटना घडलेली होती. ह्या साधारण दिसते तुम्हाला 3 आणि 3 6 1 फुटाची सगळी आहे. 6 फूट म्हणजे साधारण 6.5 फुटांचा रस्ता आहे. दोन्ही लेन चालू होत्या, आणि वरून जेव्हा व्यक्ती येत होती तेव्हा वरून येताना तो पडला असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण मूळ मुद्दा काय माहिती का सगळ्यामध्ये, की याच्या आधी अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत म्हणून कायम काळजी घेतली जात होती. या आधी सुद्धा, म्हणजे यावेळी नव्हती का, तर यावेळी सुद्धा होती. मूळ मुद्दा आहे की इथल्या गर्दीच्या नियंत्रणाचा. म्हणजे ज्यावेळी शासकीय कार्यक्रम असतात, सरकारी कार्यक्रम असतात, राज्यातल्या लोकांना यायचं असतं, त्यामध्ये उपस्थित राहायचं असतं. पण होतंय काय सगळ्यामध्ये बघा, या सगळ्यात होतं असं की कार्यक्रमांमध्ये जेव्हा प्रोटोकॉल्स फॉलो करायचे असतात त्यावेळी सगळ्या गर्दीला खाली ठेवण्यात येतं, आणि मग लोक त्याच्या आधी यायचा प्रयत्न करतात. आता मुद्दा असा आहे की मोजक्याच लोकांना अशा वेळी शासकीय कार्यक्रम असेल तर वर सोडलं पाहिजे, तसं ते होताना दिसलेलं नाही. पासेसही मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांपासून सगळी मंडळी घेऊन जातात. मी थोड्या वेळापूर्वी मगाच्या कार्यक्रमाला होतो, तर मुख्यमंत्री महोदय होते, सुनेत्रा पवार होत्या, त्यानंतर एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी होती. पण झालं असं की ज्या पद्धतीने कार्यक्रमांमध्ये ऑर्गनाईज पद्धतीने गोष्टी व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने त्या होत नाहीत. इतकी गर्दी असते तर आणखी प्रॉब्लेम होतात. त्यानंतर आता बघा, पोलिसांनी इथे स्पीकर लावलेला आहे. ह्या स्पीकरवरती ते सांगतात सगळ्यांना की ते बुरुजावरती चढलेत, तुम्ही पण खाली उतरा वगैरे. मुद्दा असा आहे की सकाळपासून ज्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, तर हे आता तुम्हाला सगळं दिसते ना, ही वेळ नसते आली. आता तुम्हाला आणखी दाखवतो. या दरवाजावरून वरती आलं की हा मग इथं कुलूप दरवाजा आहे, वरती अंबरखाना आहे. झालं असं की गर्दी इथे एवढी पॅक झाली की लोक अशी इकडून खाली उतरली. इकडून खाली उतरले नाही. हे बघा, इकडे तुम्हाला आता हे रात्री घेऊन आले सगळे सॉक्स मफलर लोकांचे दिसत असतील. ह्या कान टोप्या आहेत. आणखी पुढे आलं की तुम्हाला दिसेल इथे. एवढंच नाही, लोकांनी, जी लोक इकडे होती त्यांनी इकडून खाली उड्या मारायचा प्रयत्न केला, त्यामुळे हे रुमाल वगैरे पडलेत. आता इथं बघा, इथं जे सोबत ते पलितांसारखं असले, मशालीसारखं जे आणलेलं होतं, त्या मशालीचं तेल सांडलं पूर्ण इथून, आणि हे पूर्ण इथून खाली आलं. तर पूर्ण जो 6-6.5 फुटांचा जिना एवढा रुंद तो भरल्यानंतर एक लेंथ जाम झाली होती. आणि तिथून लोकांनी काय केलं, लोकांनी उड्या टाकल्या. आणि बघा काय झालं, इथे महिला होत्या त्या पडल्या, बरेचशी पोरं लहान बाळ होते ते पडले. इथं तुम्हाला आता सगळं हा जो खच सगळा साठला ना, हा मुद्दावर मला महाराष्ट्राला ह्याच्यासाठी दाखवायचा आहे की आपण ज्या पवित्र ठिकाणी आता पोहोचलेलो होतो, लोकांना तिथे येण्याची इच्छा होती, छत्रपतींचा जन्म सोहळा साजरा करायचा होता, उत्साहात सगळी मंडळी आली होती. पण नियोजन शून्य कारभार कशाला म्हणतात ना, त्याचं हे बघा, हे सगळं, हे त्या नियोजन शून्य कारभार त्याचं द्योतक आहे. मी मग अशी तुम्हाला दाखवलं की सगळं तेल सांडलं त्या जे मशाल घेऊन पोरं पळ होती त्यांच्यामधलं. आणि मुद्दा असा आहे की हे काय पहिल्यांदा सगळा इन्सिडेंट घडतोय, हे सगळं पहिल्यांदाच काहीतरी कार्यक्रम होतोय, मग गर्दीचं आम्हाला नियोजन नव्हतं, मग किती लोक येतील हे आम्हाला माहित नव्हतं. तर असा मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की दरवर्षी गर्दी होते, मॅनेजमेंटचा विषय असतो. आणि गर्दी ज्याला आपण म्हणतो की क्राऊड मॅनेजमेंट, हाच मूळ इथला मुद्दा असतो. पोलीस आहेत का, पोलीस आहेत, पण विषय असा आहे की ते काय करतायत. त्यांना आता तो स्पीकर आणून दिलाय, आता तिथे स्पीकरवरती बोलतायत आणि सगळ्यांना सांगतात तुम्ही इकडून जा, तुम्ही तिकडून जा. अरे मग जेव्हा पहाटे हे सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा काय चाललं होतं, तेव्हा काय घडलं होतं. म्हणजे अक्षरशः बघा, इथलं पाईप आहे, हा रेलिंगचा, हा वरचा रेलिंगचा पाईप आहे, हा तुटून खाली पडला पूर्ण, आणि ह्याच्यावरून काही लोक खाली कोसळले. आता काही जणांना लागलं, काही जणांना ऍडमिट केलं होतं. हा पाईप शेवटी ना कापलाय पूर्ण, आणि तिथून मग तो पाईप बाहेर काढलाय.
इथं तुम्हाला काय 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 दिसणार नाही. इथं गॉगल दिसतील, कानटोपे दिसतील, टोपे, सगळी लोक, कारण जी इथं उतरायचा प्रयत्न करत होते, एक लेन जाम झाली. एक लेन जाम झाल्यामुळे ती तर जाम झाली, त्याच्या दुसरी बाजूची होती ती पण लेन जाम झाली आणि त्याच्यामुळे लोकांना उड्या मार लागल्या आणि एका ठिकाणचं रेलिंग सुद्धा थेट खाली आलं आणि अशी सगळी ह्या गडावरची आता परिस्थिती आहे. अर्थात शासकीय कार्यक्रम नीट झाला, कारण तो नीट नाही केला तर अधिकाऱ्यांना शिव्या खायला लागत असतात. पण जी शिवभक्त मंडळी इथे येतात ना, की जी त्यांच्या राजाला भेटायला राज्यभरातून त्यांची इच्छा असते की आम्ही जावं आणि आम्ही त्या दिवशी इथं माथा टेकवावा, जिजाऊंचं तिथे छोटंसं आहे तिथं दर्शन घ्यावं. आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा खरंच क्रांतीसूर्य ज्याला आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म झाला, तर ते त्या पाळण्यापर्यंत जाऊन हात टेकून यावा हे ज्याला वाटतं ना, त्याच्या सोयीचं फार अवघड आहे, कारण ती इथं झालेली नाही. बाकी हेलिपॅड वगैरे काय तिथं दरवर्षी बनत राहतं. मंडळी येतात, मंडळी भाषणं ठोकतात, मंडळी घोषणा करतात आणि ती जो तो आपापल्या वाटेने निघून जातो. पण यांचा विचार झाला पाहिजे बरं का. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, शिवनेरीवरून.